नाही, मला असं वाटतं एक शिवसेनेमध्ये शिवसेना नेते ही एक मोठी जबाबदारी असते. जबाबदारीबरोबर एक त्याचा एक मान प्रतिष्ठा हाही असतोच. कारण मनोहर जोशी सर, दत्ताजी साळवी, वामनराव महाडी, मधुकरदादा सरपोतदार असे लोक बघितलेले आपण. मधुकरदादांनी तर इथं संभाजीनगरात काम केलं आहे. दिवाकर रावते साहेब यांनी या संभाजीनगरात काम केलं आहे. आताच्या वेळेला सुभाष देसाई साहेब, संजय राऊत साहेब हे सुद्धा एक शिवसेना नेते म्हणून जबाबदारी पार पाडतात. खैरे साहेब आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं एक संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये ही जबाबदारी फार थोड्या शिवसैनिकाला प्राप्त होते, ती मला प्राप्त झाली. निश्चित मी भाग्यवान आहे असं समजतो मी. म्हणजे कुठेतरी एकनिष्ठतेचं फळ म्हणावं लागेल. फळ असं म्हणायला हरकत नाही, पण एकनिष्ठ अनेक लोक असतात ना. फळ थोड्याच लोकांना मिळतं हे स्थिती आहे. परंतु एक संघटनेचं काम करत असताना एकनिष्ठतेबरोबर बाकीच्याही गोष्टी असतात. ठिकठिकाणी पोहोचणं असणं, अडले नडलेल्याच्या वेळेस पक्षाचं धावून जाणं असतं. अनेक गोष्टी ह्याच्यात असतात. मला वाटतं ते आम्ही करत असतो. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. काल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप करत एक गौप्यस्फोट केला की उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस भाजपमधल्या तमाम लोकांना जेलमध्ये टाकण्याचं षटकारस्थान रचलं. त्यात काय गौप्यस्फोट आहे? टाकलंच असतं राहिले असते तर. त्याला काय गौप्यस्फोट आहे? जे आहे गुन्हे करतात त्याला जेलमध्ये टाकलंच असतं. त्याच्यात गौप्यस्फोट काय प्रसाद लाडनी केला? मोठा प्रसाद लाडलाही टाकलं असतं. त्याला काय लागतं? काल भाजपकडून एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की मागच्या 2 वेळेसचे जाहीरनामे आहेत माझ्याकडे, 2014 आणि 2019. तोच जाहीरनामा रिपीट आहे. कोणतेही कलमं थोडेसे फक्त खालीवर केलेले, शब्दाचा छळ केलेला आहे. 2014, 2019 आणि 2024 भारतीय जनता पार्टीचे जाहीरनामे सारखे आहे, फक्त वरचे फोटो बदललेले आहे. 2014ला सगळ्यांचे फोटो होते, 2019ला एकट्या मोदीचा होता, आता पुन्हा सगळ्यांचे फोटो आलेले. एवढाच फरक आहे. बाकी आतमधलं जर मटेरियल बघितलं तर जवळपास 80 ते 90% मिळतं जुळतं मटेरियल आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं 2014चाच जाहीरनामा अजून पूर्ण केलेला नाही आणि 2024ची खोटी आश्वासनं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राला, या देशाला देते. शेवटचा स्थानिकचा प्रश्न आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएम सुद्धा चांगला ॲक्शन मोडवरती आले. स्वतः ओवेसी जे आहेत ते जलील यांच्या प्रचाराच्या रणसंग्रामावर उतरलेले आहे आणि आज वैजापूर आणि कन्नडमध्ये त्यांची सभा होणार आहे. मला वाटतं सगळे राजकीय पक्ष ज्याचा त्याचा प्रचार करत असतात. आम्ही आमच्या प्रचार करतो, त्यांच्या प्रचाराच्या प्रचाराची पद्धत असते. आमच्या प्रचाराची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ॲक्शन मोडवर काय सगळेच पक्ष काय उमेदवारी बनवून काय घरात थोडी झोपत असतात लोक. सगळे त्याच्या पद्धतीनं ॲक्शन करत असतात. ते त्यांच्या पद्धतीनं करतात, एवढंच. दादा, काल वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी औरंगजेबाची कबरीवर जाऊन फुलं वाहिल्याचे आणि दर्शन घेतलं. पुन्हा एक वाद सुरू झाला. आता तो विषय संपलेला आहे. वारंवार औरंगजेबाची खबर हे काढ आहेत. त्याने काय होत असतं मला हे कळलं नाही. औरंगजेबाची कबर थोडी ते इथं आता आपलं पर्यटन स्थळ म्हणून पाहायला जातं. औरंगजेबाची कबर बघायला येतात. आता नेहमी औरंगजेबाची कबर याला काय अर्थ उरलेला नाही. मला असं वाटतं या मुद्द्याला गुळगुळीत झालेला मुद्दा आहे. संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. ठरलेलं नाही. बरेच जण मंडवळ्या बांधून तयार आहे, पण आमच्यासमोर लढायचं कोणी, लढायला योग्य कोण हे बघितलं जातं. त्यामुळे योग्य माणूस भेटणार. तसे उमेदवार भरपूर तयार आहे मंडवळ्या बांधून. महायुतीचे, भाजपचे तयार आहे 2-4, शिंदे गटाचे 2-4 तयार आहे, पण हिंमत कोणात नाही.